वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास आता केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1981 च्या नियम 81 नुसार प्रतिदिन 50 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। हा दंड अन्यायकारक असून रिक्षा, टॅक्सी वाहतूक व्यावसायिकांचं कंबरडं मोडणारा आहे। मुळातच राज्य शासन आणि स्थानिक महापालिकेच्या प्रवासी भाड्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या सवलतींमुळे प्रवाशांनी रिक्षा आणि टॅक्सी प्रवासाकडे पाठ फिरवल्यानं या व्यावसायिकांचं नुकसान होतं। सध्या या व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज उत्पन्नातून उदरनिर्वाह करणं जिकरीचं झालं असून हा नियम रद्द करावा अशी मागणी कोल्हापूर रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक संयुक्त संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। केंद्र शासनानं आकारलेला दंड लागू न करून घेण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्याला आहे, त्यामुळे राज्य शासनानं विधिमंडळामध्ये दंड लागू न करण्याचा ठराव करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याप्रसंगी राजू जाधव, चंद्रकांत भोसले, अविनाश दिंडे, जाफर मुजावर, शंकरलाल पंडित, राकेश गायकवाड, नरेंद्र पाटील, सुभाष शेटे, रेखा दुधाणे आदी उपस्थित होते।